जो टायमिंग शेड्यूल आपला आहे 5 मिनिटं एका ओव्हरला, त्यानुसार आपण खेळावं लागेल. अन्यथा अंतिम ओव्हरला बाउंड्री लाईनचा फिल्डर सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येईल नियमानुसार. गोलंदाज बॉलिंग मार्कवर शुभम पाटील लाईन ऍक्शन मध्ये बघू शकता. रोहित पाटील कप्तान स्वतः ओपनिंग करीत आलेला आहे. ही मॅच भन्नाट आहे कारण हा सामना टॉप 1 टॉप 2 पोझिशनला असलेल्या दोन टॉप टीम मधील आहे. या कुणबी क्रिकेट लीग मधील टॉप 1 टॉप 2 एकमेकांसमोर संघर्ष देताना हा सामना कोण जिंकेल, फायनलला कोण पोहोचेल ही ठरवणारी मॅच. हे 5 षटक आणि यापुढचे 5 षटक, पहिली इनिंग आणि दुसरी इनिंग, हिरो कोण ठरणार, जिंकणार कोण. आकर्षणात्मक मॅच पाहत राहा एकत्र सावली क्रिएशन यूट्यूबवर लाईव्ह. मी समालोचक सुरेश पाटील. कुणबी समाज वाडा विक्रमगड क्रिकेट प्रीमियर लीग 2024 चा थरार. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर, पहिला बॉल घेऊन येतोय शुभम पाटील. राईट आर्म राऊंड विकेट. लेफ्ट हँड बॅटर रोहित पाटीलला चकवा दिला या बॉलनं. डॉट बॉल. भयान शांतता मैदानाच्या आतमध्ये. पहिला डॉट बॉल पडल्यानंतर कुणबी 11 टीमला धाबा रन रेट हवाय. SB11 रोखण्याची तयारीमध्ये असणार आहेत. दुसरा बॉल पुल केलंय आणि गगनचुंबी आर पार षटकार. कुणबी 11 ब्रँड लेफ्टी बॅट्समन रोहित पाटीलच्या बॅटमधनं बॉल द्या कंपनीतला. प्रशांत ठाकरे यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज येते रोहित पाटील यांना. काय जबरदस्त षटकार गगनचुंबी लगवलेला आहे. भावेश पवारची आठवण करून दिली. पुन्हा एकदा ऑन साइडला हा बॉल येतोय. दन दन करत निघायला मिड विकेट. डीप कडक क्षेत्ररक्षक चेंडूर येताना एकच धाव मिळते. धावसंख्या 7. बॉल झाले 3. प्रशांत ठाकरे मॅन फ्रॉम सोनशिव. सोनशिवचे प्रशांत ठाकरे आहेत. यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज आलेला आहे रोहित पाटीलच्या एका षटकाराला. ही मॅच तेवढी महत्वाची आहे. फायनल खेळणारा संघ कुठला असेल, SB11 की कुणबी 11, एक टफ बघायला मिळेल. आणि यानंतर सेमी फायनलला कोण खेळणार, जो पराभूत होईल तो सेमी फायनल खेळणार आहे. संधी असेल ती ओम स्ट्रायकरच्या विपक्षामध्ये नॉकआउट मॅच. परंतु हा सामना टॉप 1 ला जाण्याकरिता आहे, फायनलला पोहोचण्याकरिता आहे. मिस्टामिंग स्ट्रोक मध्ये बॉल आणि ते कॅच पकडली आहे. विकेट काढली शुभम पाटीलनं. सागर पाटील बाद. बॅक टू डगआउट. पहिला हादरा तर बसतोय. रन रेट सुद्धा चांगला आहे. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. सुमित ढेकलेची कॉपी बुक स्टाईलनं बॅटिंग करणारा बॅटर. लेदर बरोबर टेनिस सुद्धा खेळतोय. नाव आहे भावेश पाटील, मॅन फ्रॉम खुपरी. स्पीडअप करा, वेळेचं बंधन राहील. अन्यथा पॅनल्टी म्हणून 5व्या ओव्हरला एक खेळाडू बॉन्डलाईनच्या आतमध्ये घेतला जाईल. फायनल वॉर्निंग. SB11 टीम 5 मिनिटं एका ओव्हरला वापरायची आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. भावेश हार्ड हिटर तयार. बाहुबली म्हणून ओळख सुमित ढेकले कॉपीबुक बॅटर. डिफेन्स केलाय, वाचवले स्वतःला, सन्मान दिला या बॉलला. शुभम पाटील भेदक मारा करतोय. एकच धाव या बॉलवर. सिंगल धावेने धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड 8 धावा. चौ बाजूने या ठिकाणी प्रेक्षकांचा लोंढा आहे. कुणबी समाजाबरोबर इतर सर्व जाती धर्माचे समाजातील सर्व आमचे बांधव येत आहेत आणि आमच्या या कुणबी क्रिकेट प्रीमियर लीगला या ठिकाणी उपस्थिती दर्शवून शोभा वाढवत आहेत. सर्वांचं कुणबी समाजाच्या वतीनं मॉर्निंग क्रिकेट क्लबकडनं आणि कुणबी क्रिकेट प्रीमियर लीग आयोजन कमिटीकडनं आपलं हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी कॉमेंटेटर सूरज पाटील यांना शॉट आणि चेंडू होतं सीमा रेषा पार. ब्रँडेड चौकार. कॉमेंटेटर
निलेश वेखंडे यांच्याकडनं सॉरी निलेश वेखंडे यांच्याकडनं कॉमेंटेटर सूरज पाटील यांच्याकडे 200 रुपये आलेत। धन्यवाद। एक कुणबी किंग जागा झाला आणि समालोचकाला 200 रुपये पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिले। धन्यवाद। आणि विकेट पडल्यानंतर महत्वाचा नियम आहे, ज्या पद्धती विकेट लागल्या तेव्हा रोहितनं मात्र विकेट मिळवून दिल्यात। आणि यावेळेस पाहिलं आपण तर स्लोवर आणि लोअर फुल टॉस बॉल हाताळला होता। हा बॉल खेळणं खूप कलात्मक गोलंदाजी करावी लागेल, त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल। हा बॉल टाकणं एवढं सोपं नाही, या बॉलला खूप सराव करावा लागतो। भले भले बॅटर या बॉलला मात्र बीट होतात, कारण फरदीन काझी यांना 2 बॉल डॉट केले होते। गोलंदाज तयार आणि यावेळेस मी स्टम्पिंग स्ट्रोक खेळताना चेंडू मात्र शॉर्ट मिड विकेट झोनमध्ये मात्र राहिलाय। एक धाव कव्हर झाली, धावसंख्या फळकावर सिंगल वाढताना स्कोर कार्ड मात्र फुलतो 13 या धावसंख्येवर। सामना अतिशय या ठिकाणी भन्नाट मॅच पाहायला मिळेल। टॉप 1 टॉप 2 पोझिशनला असलेले दोन्ही टफ संघ आहेत, म्हणजेच हंगाम 2025 वाडा विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीग मधील 2 महासत्ता कोण राहिल्या तर ह्या 2 संघांची चर्चा राहील। एक संघ कुणबी 11 तर दुसरा SB 11। दोन्ही टीम मात्र टफ राहिलेले आहेत आणि एकमेकांसमोर टॉप 1 आम्हीच फायनलला पोहोचणार हे दर्शवणारी हा सामना आहे। 100% एफर्ट प्रत्येक खेळाडूचा लागतोय। मला वाटतं वेळ जास्त घेतायत, पॅनल्टीला जवळजवळ SB 11 पुढे जाऊ शकतोय आणि आपल्याला पॅनल्टी दिली जाऊ शकते 5व्या ओव्हरला, कारण आपण वेळ जास्त घेतलाय। कारण मिनिटं आपली आता झालेली आहेत ती 8 आणि बॉल झालेत 8, त्याच्यामुळे वेळ खूप कमी आपल्याकडे। 10 मिनिटात 2 षटकं समाप्त झाली पाहिजे, 3च मिनिटं बाकी आहेत। मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये, बॉल कॅच होईल का? पकडली कॅच, विकेट टेकर गोलंदाजानं करून दाखवलाय। रोहितची विकेट घेतली, कप्तान बाद केलाय। कुणबी 11 टीमला धक्का, रोहित बॅक टू डगआउट। टीमकडे बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे। आता मात्र येतोय खतरनाक फलंदाज, जो बॅटर ज्याने 1 लाखाची स्पर्धा गातेसकरांची ते चषक गाजवलं होतं, तो बॅटर आहे। शिवकृपा चषकचा ब्रँड ज्याने गटापर्यंत बाजी मारली होती, चिंगर युद्ध चिंगर मॅच पर्यंत मजल मारली होती। शिवते चिंगरचा बोलबाला ज्याने या मैदानात टिकून ठेवला होता, नाव आहे धनंजय पाटील। लेफ्ट हँड बॅटर, बरोबर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन कुणबी 11 टीम आता ठेवते या मॅच मध्ये पहिल्या 3 ओव्हरला। गोलंदाज रोहित दुसऱ्या ओव्हरचा नेक्स्ट बॉल राईट राऊंड विकेट। स्विंग करताना जास्त मात्र टर्न केलंय आणि या ठिकाणी पाहता आपण व्हाईट बॉलचा इशारा येतो निलेश वेखंडे यांच्याकडनं। पुन्हा एकदा समालोचक सूरज पाटील यांना 100 रुपये पारितोषिक आले। धन्यवाद निलेशजी वेखंडे की आपण मोटिवेशन देताय, थँक्स अ लॉट। निलेशजी वेखंडे, मॅन फ्रॉम कळंबे। गोलंदाज बॉलिंग मार्क वर रोहितला पाहतायत, राईट राऊंड विकेट। पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय। बॅटर लेफ्टी आहे आणि लेफ्टी बॅटर नेहमीच या ठिकाणी मात्र रोहितला डोकेदुखी राहील का? एकदा बघितलं आपण तर एक रोहित बाद केलाय, परंतु समोरचा हार्ड हिटर आहे, त्यानं षटकार हॅट्रिकचे रेकॉर्ड या मैदानात केलेले आहेत, लाखाची स्पर्धा गाजवलेली आहे।
गोलंदाज तयार. आणि इथे पाहताय आपण थर्ड अंपायर येतोय आणि प्रशांत ठाकरे यांच्याकडनं समालोचनासाठी पुन्हा एकदा 100 रुपये कॅश प्राइज आले. धन्यवाद प्रशांतजी ठाकरे. आणि अंपायर रिव्ह्यू आहे वाईट बॉल करिता. यस, क्रुशल मोमेंट आहे. इट्स अ वाईट बॉल. आणि वाईट बॉल या ठिकाणी अवांतता पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या बळकावर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. अँड इट्स व्हाईट बॉल. धावसंख्या बळकर मात्र जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 17 धावा. रन रेट मात्र या ठिकाणी भला मोठा आलाय. विकेट पडल्याचं दडपण मात्र दूर झाले. लगातार वाईडवर वाईड बॉल आलेले आहेत. 4 वाईड बॉल. समोर हार्ड हिटर आहे. षटकारांचा बेताद बादशाह ज्याने मैदान गाजवले धनंजय पाटील हार्ड हिटर समोर असताना. स्क्वेअर कट शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चांगला बॉल हाताळलाय रोहितनं. तेवढाच मात्र या ठिकाणी फिल्डर मागे बाउंड्रीच्या दिशेने चेंडू झेपावतोय आणि इथे 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धावांनी धावता धावफलक मात्र स्कोअर कार्डवर जाऊन पोहोचतोय. 19 धावसंख्येवर बॉल झाली आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये 4. या मैदानाचे क्रीडा नगरीचे मालक अमोलजी पाटील, डॅशिंग पर्सनॅलिटी, पोर्टिबलचे खेळाडू, मॉर्निंग क्लबचे कमिटी मेंबर यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. आणि या वाईड बॉल किती लांब जातोय बघा. हे प्रभु हरि नाम हरे कृष्णा, ये क्या हुआ, ये तो चौका गया. 4 रन. आणि 5 धावांचा बोनस, वाईस प्लस बाउंड्री. स्कोर वाढतोय, फुलतोय. चोम्या यांच्याकडनं समालोचनासाठी 50 रुपीज कॅश प्राइज आले. धन्यवाद मिस्टर चोम्या. धावसंख्या फलकामध्ये जाऊन पोहोचते ती 24. काय घडेल. सामना अतिशय या ठिकाणी कॉम्पिटिशनला चालू आहे. रन रेट खूप मोठा आलाय. बॅटर हार्ड हिटर तयार. फुल लेनचा बॉल, क्वालिटी बॉल. चांगला चेंडू यावेळेस हाताळलाय. थोडावर नाराज झाले होते. तब्बल 4 वाईड बॉल. त्यानंतर पुन्हा 5वा वाईड बॉल आणि बाउंड्री गेली. अवांत धावांचा खच पडला आणि धावसंख्या तब्बल 24 वर पोहोचलेली आहे. एक बॉल अजूनही आहे. षटक कधी संपणार प्रेक्षकांमध्ये सुद्धा चर्चा आहे. आणि इथे पाहिलं आपण तर हा बॉल डॉट फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग. मला वाटतं या सीझन मधील कुणबी क्रिकेट प्रीमियर लीग मधील सर्वात मोठं षटक. 11 बॉल टाकलेले आहेत. लांबलेलं मोठं या ठिकाणी षटक दुसरं पडलं रोहित ठाकरे यांचं. स्कोर आहे 24 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या षटकात सुद्धा आल्या 12. आणि आता मात्र गोलंदाज तिसऱ्या ओव्हर करिता आलेले आहेत निखिल भोईर. भावेश तयार बॅटिंग स्टान्सवर, ज्या नावाची खूप चर्चा आहे. कॉपी बुक्स मी ढेकली म्हणून ओळख निर्माण केली या खेळाडूनं. परंतु आता वाडा 11चा ओपन क्रिकेट खेळणारा गोलंदाज निखिल भोईरचा सामना करावा लागेल. वाडा 11नं फायनल मात्र घेतली होती भगवा करंडक नुकताच मागच्या 15 दिवसापूर्वी झालेल्या स्पर्धेमध्ये. खूप चांगली बॉलिंग केली होती निखिल भोईर यांनी. सातत्यपूर्वक वेळ स्टार्ट मिळून दिला होता युवराज डुकलेच्या साथीला.
गुरु मोकाशी यांनी स्टेजवर अर्जंट पोचा. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे कमिटी मेंबर. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हरचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला येतोय डीप लॉंग ऑन झोन मध्ये. चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. कुणबी 11 अप्रतिम फॅन फॉलोअरचा आक्रोश आपण बघू शकताय. जोश पाहतायत. धावसंख्या फलकावर 13 बॉल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 25. 25 धावा. रन रेट मोठा आलाय. सुरुवात दमदार झालेली आहे. विकेट रोहित पाटीलची गेली, सागर पाटीलची गेली, परंतु त्यानंतर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन भावेश आणि धनंजय पाटील आहे. धनंजय पाटीलचं वादळ हे मात्र घोंगावले या मैदानात 10 ते 15 बॉल राहिला क्रीजवर तर मात्र एक खुऱ्यानं धावा ओढणारा हाही बॅटर आहे. चमक या मॅच मध्ये दाखवावी लागेल प्रत्येक खेळाडूला, कारण जिगरी प्रयत्न आहे फायनलला पोहोचण्यासाठी. चांगला बॉल, चांगल्या बॉलवर चांगला फटका, चांगली फिल्डिंग सुद्धा. तिन्ही गोष्टी चांगल्या घडल्या. बॉलही चांगला होता, बॅट शॉटही चांगला होता आणि फिल्डर ही चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. सिंगल धावेने धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचतात 26 वर. 4 बॉल बाकी राहत आहेत तिसऱ्या ओव्हरमधील. भावेशला फ्री माइंड न सोडलं या ठिकाणी धनंजयने स्ट्राईक देताना. हा बॅटर हा हिटर आहे, मनगडात ताकद आहे, बाहुबलीसारखी एक क्षमता आहे आणि लेदरचा सुद्धा अनुभव आहे या खेळाडूकडे. पुण्याचे दलोर फुलटस बॉल बॅटवर येताना या ठिकाणी पाहते वाईड डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. काय फिल्डिंग आहे, फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली या क्षेत्ररक्षकांची. अभेद्य भिंतीप्रमाणे मात्र उभा राहतोय मिस्टर संकेत. मॅन फ्रॉम चिखले. 2 चौकार अडवली या फिल्डरनं, धावसंख्या वाचवली आहे, परंतु रन रेट सुद्धा या ठिकाणी थांबवतोय निखिल भोईर. फक्त 3 धावा 3 बॉल मध्ये दिलेले आहेत. समोर लेफ्ट हँड बॅटर अँगलला खेळणारा बॅटर आहे आणि इथे पुन्हा एकदा एक धाव. शॉर्ट फर्स्ट चुकलेला आहे. बॅटच्या रडार मध्ये बॉल सापडले नाही. चेंज ऑफ पेस केलाय. 4 बॉल मध्ये 4च धावा आलेले आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक राहत आहेत. मॅच भन्नाट आहे. कोण पोहोचणार फायनल. फायनल खेळणं एक स्वाभिमान असतो. फायनल खेळणं एक जिद्द असते. त्या जिद्दीनं हा सामना लढला जातोय. 4 बॉल मध्ये 4 धावा निखिल भोईनं दिलेल्या आहेत. या अगोदरच्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा आलेल्या आहेत. रन रेट थांबवण्याचं काम आता करतंय कोणतं निखिल भोईर. 2 बॉल मध्ये 2 शॉट. हा बॉल महत्वाचा. फुलरलेनचा चेंडू हाताळलाय, त्यावर एक धाव मात्र कव्हर केली जाते. पुन्हा लेफ्ट हँड बॅटर धनंजय पाटीलला संधी मिळते. अंतिम बॉल हाताळण्याकरिता पुन्हा बॉलिंग मार्कवर निखिल भोईरला पाहू शकाल. धावसंख्या फलकावर 1 न वधारताना 29 धावा. रन रेट समाधानकारक आहे, कारण 10 धावांचा रन रेट फायटिंग टोटल पहिल्या 3 ओव्हरला असणं गरजेचं आहे. 29 धावा तर आलेले आहेत 17 बॉलमध्ये आणि अंतिम चेंडू शिल्लक राहील या बॉलचा. क्षेत्ररक्षण पाहते आपण स्क्वेअर लेग डीप, मिड विकेट डीप, एक्स्ट्रा कव्हर डीप कडे क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्याचबरोबर एक स्लीप तैनात करण्यात आलेली आहे. पॉईंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे. व्हॉट अ शॉट. बाहुबली षटकार. हा हिटर. 7 धावा. धनंजय पाटीलनं शेवटी अखेरच्या बॉलवर बॅट खोलली, हात खोलले आणि षटकार. रन रेट मोठाच झाला. धावसंख्या बरोबर 35च्या घरात पोहोचलेली आहे. पाहत राहा, ऐकत राहा. अगदी टफ मॅच टॉप 1 टॉप 2 मधील द्वंद्व युद्ध कुणबी क्रिकेट लीग मध्ये. कम ऑन डीजे. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आता मात्र येत आहेत. 4थं षटक. निर्णायक 2 षटक बाकी राहते, 4थं आणि 5वं.
धनंजय पाटीलची बॅट लागली, एक षटकार मात्र ठोकलेला आहे. दोन्ही हार्ड हिटर देहबोली पाहता आपण, अगदी आफ्रिका ऑस्ट्रेलियाचे जसे क्रिकेटपटू असतात त्या पद्धतीचे देहबोली मजबूत बांधा. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची आठवण होते आणि ही मॅच जिद्दीने लढतायत दोन्ही टीम. ज्या बॉलरवर मात्र मागच्या ओव्हरला मिळाल्या होत्या 12 धावा, अवांतर धावाही आल्या होत्या, तब्बल 9 अवांतर धावा, 5 वाईड बॉल आणि त्यामध्ये एक चौकार. रोहित बॉलिंग मार्कवर, तरी सुद्धा फक्त 12 धावा दिल्या होत्या. रोहित ठाकरे, भावेश तयार. हा बॉल डॉट की षटकार जाणार. कुणबी 11 कडे मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. श्रीभाऊ खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुढे मारलाय, अलॉंग द कार्पेट बॉल फील्ड केलाय, चांगली फिल्डिंग. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल का, आणि ते रन आउट. आणि ते घडतंय काय, प्रेझेन्स ऑफ माइंड पहा किती. कुणबी 11च्या पाठीराख्यांचा आवाज आणि इथे प्रेझेन्स ऑफ माइंड. पंच चर्चा करताय, चर्चा करायला भाग पडलंय. आता क्रिकेटचे नियम 22, 19, 18 आठवावे लागतील, मजा येईल. आणि विकेट. रोशन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. दुसरी तोफ पाठवली जाते, कारण शेवटची हाणामारीची 2 षटकं आहेत आणि एका मागे एक तोफा मात्र या ठिकाणी कुणबी 11 टीमकडे येतात. पहिल्या दिवसापासून या टीमची चर्चा होती आणि आज संघ तेवढ्या तुल्यबलतेने मात्र टॉप 1च्या पोझिशनला, टॉप 2च्या पोझिशनपर्यंत मॅचमध्ये पोहोचलाय. आणि ही मॅच तेवढ्या जिद्दीनं मात्र SB 11 टीम तेवढ्या ताकदीनं लढतायत. निखिल भोईरचं प्लॅनिंग बरोबर होतं. आपल्या षटकात चांगल्या पद्धतीने 5 बॉल टाकले होते. एक षटकार फक्त खाल्ला आणि 11 धावा गेल्या. पहिल्या ओव्हरला 12, दुसऱ्या ओव्हरला 12, तिसऱ्या ओव्हरला 11 धावा आणि टोटल स्कोर ऑन बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळतात 35 धावा. बघूया गोलंदाज तयार. रोहित बॉलिंग मार्कवर, बॉल नंबर 2 येतोय. लेफ्ट हँड बॅटर धनंजय, ज्यानं षटकार लगवलाय मागच्या ओव्हरला. लांब षटकार टोकण्यामध्ये माहीर. पुन्हा ऑन साईडला बॉल तटवला गेलाय. जोरदार क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. काय फिल्डिंग आहे, काय एफर्ट्स आहेत मिस्टर प्रतीक. एक धाव कव्हर केली. धावसंख्या फळकावर एकेरीने वाढते. सिंगल डबलनं फार काही आकडा जाणार नाही. 50 पर्यंत आपण पोहोचू शकाल. मोठे फटके आले तर 65, 70 पर्यंत जाण्याला संधी असेल. 65 ते 70 धावा करायच्या आहेत तर मग मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि इथे बॉल बाकी राहत आहेत 4 रोहितचे. रोहित ठाकरेवर जबाबदारी मोठी येते. समोर बॅटर आहे रोशन बागुल. हाही फलंदाज खूप खतरनाक आहे, मॅन फ्रॉम करिवली. आणि यावेळेस पाहता आपण दिशा भरकडली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लांब लांब षटकार मारण्यामध्ये नाव आहे रोशन बागुलचं. सर्वात जास्त षटकार कोणी ठोकलेत या स्पर्धेत तर रोशन बागुलनं. आमच्यापर्यंत माहिती या ठिकाणी येते 14 षटकार याच्या नावावर आहेत आणि त्याच्या समोर आता मात्र रोहित उभा ठाकलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका या ठिकाणी पाहायला मिळेल आणि इथे बॉल फील्ड केलाय. एक धावे ते सिंगल धावेने धावसंख्या फळकावर मात्र आकडा पोहोचतोय. स्कोर कार्ड 39. बॉल बाकी राहत आहेत या ओव्हरचे 3. 9 बॉल शेवटचे बाकी राहत आहेत. 9 बॉल मध्ये धावा येतील किती, 39 झालेले आहेत. 20 धावा आल्या तर मात्र धावसंख्या ही बरोबर फायटिंग टोटलला येईल. परत 9 बॉल मध्ये 20 धावा येतील का तर 59 पर्यंत धावसंख्या जाईल. पुन्हा एकदा या ठिकाणी लेफ्ट हँड बॅटर पाहायला मिळत आहे धनंजय पाटील. हे वादळ घोंगावेल का, हा बॉल महत्वाचा आहे. पुल केले. रॉकेट रॉकेट रॉकेट, हे प्रभु हरिनाम, ये क्या हुआ. ह्यूज सिक्सर, 6 रन. कुणबी 11 ब्रँड.
विकेट जाते. 2 षटकार ठोकून धनंजय पाटील बॅक टू डग आउट. 2 षटकार 1 चौकार. नक्की धावसंख्या बळकट जर बघितली आपण स्कोर कार्ड होते 45. न्यू बॅटर आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मॅच स्पीडअप करायची आहे. धावसंख्या 45 बरोबर फायटिंग टोटल मध्ये सामना आहे. 1 बॉल बाकी राहतोय या ओव्हरचा. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतील. सामना अतिशय रंगतदार आहे. धावांची सरासरी मात्र ही सोडलीच नाही. कुणबी 11 टीमनं विकेट पडत गेल्या परंतु रन रेट मात्र अगदी फायटिंग मध्येच ठेवलेला आहे. 45 धावा झालेल्या आहेत. 7 बॉल बाकी राहत आहेत. 7 बॉलमध्ये 15 धावा आल्या तर मात्र 60चा आकडा जो आव्हान असेल या मैदानात. 5 ओव्हरची मॅच आहे. इनिंग आहे. गोलंदाज तयार. ऑन साइडला बॉलला तटवले गेले. मिड विकेट डीपच्या क्षेत्रात बॉल फील्ड झालाय. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेशजी पाटील यांचं आगमन झाले. बहुमोल सहकार्य या कुणबी क्रिकेट प्रीमियर लीग करिता दरवर्षी करतायत. आपलं हार्दिक स्वागत. मयुरेश यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. कुंदनजी पाटील यांचे बंधू प्रवीण पाटील नारे यांचं आगमन झाले. वेलकम प्रवीणजी पाटीलजी, आपलं हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड या ठिकाणी 4 ओव्हरमध्ये धावसंख्या आहे 46. स्पीडअप करा मॅच. गोलंदाज बॉलिंग मार्कवर येतोय. बॉलरचं नाव आहे काय? दिशांत साबळे. दिशांत साबळेला आपण पाहू शकतोय. वाडा टेनिस मध्ये फार कमी खेळणारे खेळाडू समाजाच्या मॅचेस मध्ये मात्र आपली हजेरी जरूर लावतायत. अभिमान आणि स्वाभिमान असतो. जिंकणं हारणं एक निमित्त असतं परंतु समाजाच्या मॅचेसला आपण हजेरी लावणं हे कर्तव्य असतं आणि त्या पद्धतीनं दिशांत साबळे यांना आपण पाहू शकतायत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आशिष पाटील मॅन फ्रॉम चिंचगड. आशिष पाटीलला हुकवलं गेलंय. बॉल बीट केला गेलाय. 11 चेंडू 11 षटकारांचा रेकॉर्ड या बॅटरच्या नावावर आहे आशिष पाटीलच्या. अब्जे या ठिकाणी झालेली अब्जे गावाची स्पर्धा त्या ठिकाणी वाडा तालुक्याच्या स्पर्धेमध्ये 11 बॉल 11 षटकार ठोकले होते या खेळाडूनं. कुणबी 11 बॅटर आहेत. 5 बॉल मध्ये किती ठोकणार किती रोखणार साबळे. पुल केले आणि जातो सीमा पार. स्टेप आउट षटकार. या ठिकाणी रोहित शर्मा स्टाईलनं 6 धावा. अगदी सौरव गांगुलीची आठवण करून दिली. त्या पद्धतीने स्टेप आउट झाले होते. बांगलादेशच्या विपक्षामध्ये असे स्टेप आउट शॉट सौरव गांगुली यांनी वर्ल्ड कपला ठोकले होते. संदीप पाटील त्यावेळेस कोच बांगलादेशचे ते सुद्धा टाळ्या वाजवून मनोरंजन करत होते. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते तब्बल 52. आणि आता मात्र इथे लेग स्टंपच्या बाहेर बॉल पडल्यानंतर पुन्हा हात घेतलाय. धावसंख्या बरोबर ॲक्युरेट डिसिजन पंचांकडनं येतोय. हुशार चाणक्य बुद्धीचे अंपायर्स आहेत आणि नक्कीच बघलं आपण तर पूर्ण महाराष्ट्रावर पंचगिरी करतायत. छत्रपती प्रतिष्ठान संकल्पनेतून मात्र साकारलेले प्रदीपजी भंडारी अँड ग्रुप. व्हाईट बॉलनं धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते 53-53 या धावसंख्येवर. 53. नो कमेंट्स. बी फास्ट. मॅच स्पीडअप करायची आहे. चर्चा जास्त नको आहे प्लीज. टायमिंग खूप कमी आहे आपल्याकडे. SB11 टीम जास्त वेळ घालवू नका. काही करा अन्यथा फिल्डर आतमध्ये घ्यावं लागेल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार आहेत. डॉक्टर अजित पस्टे आमचे मित्र यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. चांगला बॉल फुलंचा चेंडूवर तेवढा चांगला शॉट पाहायला मिळतो. 1 धाव मात्र कव्हर केली. स्ट्राईक रोटेट केली. रोशन बागुलला स्ट्राईक देत आहेत. धावफलक एका धावेने मात्र वाढलाय पोहोचलाय. 3 बॉल बाकी राहत आहेत. 54 धावा. 3 बॉल मध्ये येतील का 5 धावा. फायटिंग टोटल मध्ये मॅच येण्याकरिता 3 बॉल मध्ये येईल का एखादा मोठा फटका.
हा बॉल महत्वाचा आहे. येणारा बॉल सामना कुणाचा असेल. व्हॉट अ शॉट. काय हार्दिक पांड्याची आठवण करून दिली. आयपीएल स्टाईल षटकार. रोशन बागुलला जी जबाबदारी दिली त्याला मात्र उत्तर दिलंय. जो सिनियरनं मात्र स्ट्राईकचा मान दिला त्याचं सोनं केलं रोशन बागुलनं. 6 धावांनी टोटल जाऊन पोहोचते तब्बल 60 धावा आणि 3 षटकार मारले तर 500 रुपये कॅश प्राइज लागलाय. 2 मारले यापुढे तर 500 कॅश प्राइज बक्षीस लागलाय. आणि इथे पाहताय आपण धाव पूर्ण झाली. अजून एक धाव मिळेल आणि इथे ओ माय गॉड. हे प्रभू हरिनाम. ये क्या हुआ. हे प्रभू. पंच दर्शवतील हा बॉल बॅटची एज लागलेली आहे. ज्यावर धावच नव्हती, ज्यावर विकेट होती त्यावर 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धावा आठवतील. धावसंख्या पडकर 62. आत्ता मात्र काय घडेल. डॉट की षटकार. शेवटचा बॉल. धावण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला. तो एक धाव कंप्लीट झाली. दुसरा धाव प्रयत्न या ठिकाणी. दुसरी धाव कंप्लीट होईल का. तर इथे रनआउटची विकेट. एक धाव आली आणि इनिंग समाप्त सुद्धा होते. चांगली बॅटिंग केली या ठिकाणी पाहू शकता रोशन बागुलनं. मोमेंटेबल षटकार ठोकला. त्याचबरोबर आशिष पाटील, खास करून धनंजय पाटीलचे 2 षटकार. मोमेंटेबल हे 4 षटकार लागले शेवटच्या 2 ओव्हरला आणि त्यामुळे धावसंख्या फळकावर मात्र वाढली. स्कोर कार्ड फुलला आणि मला वाटतं की झालेलं 63 झालेले आहेत. 64 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय. ओम स्ट्रायकर या टीमनं फक्त धावा चेस केलेल्या आहेत. 63 धावा. 68 धावा चेस केलेल्या आहेत. त्यानंतर 60च्या वरती धावा चेस कुठल्या संघाने केलेल्या नाही आहेत. त्यामुळे ही मॅच भारीच होणार आहे. मजा येईल. कुणबी 11 टीम लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि बॅटर लगेच ते तयार ठेवायचे. SB 11 टीम. चर्चा जरूर आहे. मॅच कोण जिंकणार. सामन्याची रंगतता वाढत राहणार. सामना तोड खेळला जाणार आणि कुणबी क्रिकेट प्रीमियर लीग वाडा विक्रमगडचा धम्माका असाच पुढे पाहत राहा, ऐकत राहा. Come on, DJ.
पाटील साहेब. पहिल्या ओव्हरला सुरुवात. रोहित पाटील बॉलिंग मार्कर. कुणबी 11 ओपनिंग गोलंदाज कप्तान बॅटिंग साठी आलेले आहेत. शुभम पाटील आणि केटी रोहित. अधिकारी त्यांनाही मी प्लीज याला इकडे येण्याकरता विनंती करतोय. प्लीज यायचं मुख्य मंचावर. शुभम पाटील आणि रोहित या ठिकाणी ओपनिंग जोडी आहे. तर बॉलर आहे रोहित पाटील, विकेट टेकर गोलंदाज, स्वतः कप्तान आहे. प्रत्येक मॅच मध्ये विकेट काढली आहे रोहित पाटीलनं पॉवर प्ले मध्ये. ही मॅच तेवढी महत्वाची दोन्ही टीम करता. शुभमला आज खेळायचं आहे आणि शुभमला आज रोहित पाटीलला सुद्धा थांबवायचं आहे. ही मॅच खूप गरजेची आहे. हा सामना फायनलला घेऊन जाणारे खेळण्याकरिता, फायनलला खेळण्याकरिता क्वालिफाय होणारा पहिला संघ कुठला असेल ही दर्शवणारी ही मॅच आहे. ही मॅच जिंकली तर फायनल खेळावी लागेल. एक मॅच वाचेल, धुरता आणि धगधगता कमी होऊन जाईल. म्हणजे हा सामना सेमीफायनल म्हणूनच खेळावा लागेल. ही जिंकलात तर फायनल खेळाल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. पहिला बॉल मॅच ऑन. पॉवर प्लेच्या ओव्हरला सुरुवात. शुभम पाटील स्ट्राइक एंडला. पहिला बॉल शुभम पाटीलच्या बॅट मधनं स्वीप केले, दिशा दिली आहे सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 डीजे. करून घेतलाय राईट आर्म. ओहो नाईस बॉल. धोका आहे इथे मात्र थांबवलं शुभमनं बरोबर रोहित यांना. धनंजय पाटील हा डायरेक्ट हिटर फिल्डर आहे. डायरेक्ट हिट नेहमी करत असतो, परंतु थांबवलं शुभमनं या ठिकाणी रोहित यांना. रोहित गोलंदाज आहे, चांगल्या पद्धतीने मात्र करतायत. आपल्या टीमसाठी सातत्याने विकेट पहिल्या ओव्हरला काढून देणारा बॉलर ठरलाय. आणि या मॅच मध्ये मात्र या ओव्हर मध्ये 4 बॉल बाकी राहत आहेत. सन्मान दिलाय, सन्मान दिलाय. काय बॉलला टर्न केलंय यार. टाळ्या झाल्या पाहिजे या बॉल करिता. धोकाच होता, बॅट टाकणं घातकं होतं आणि या बॉलला अगदी सोडून दिलं. जसे विराट कोहली ज्या पद्धतीने बॉल सोडायचे, ब्रेट लीचे बॉल सचिन तेंडुलकर सुद्धा सोडायचे. 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 4च आहे. पुल केले हा बॉल. संयम किती महत्वाचा असतो पहा. आता केले अटॅक, संधी मिळाली आणि ठोकलाय सीमारेषा पार. चौकार. तेव्हा तेव्हा शुभम पाटील त्यावर प्रहार करेल. 2 बॉल या ठिकाणी ऑन साइडला दिले, ते मात्र फेकून दिले चौकाराकरिता. 2 बॉल या ठिकाणी ऑफ स्टंपच्या दिशेने ऑफ ब्रेक केले, ते बॉल मात्र डॉट झाले. आणि आता 4 बॉल समाप्त, धावसंख्या 8. हा बॉल एक वेगळा पाहिला मिळेल का. स्टेप आउट खेळण्याचा निर्णय घेतलाय आणि काउकोना झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. चौकार गेल्यानंतर एकच धाव दिली आहे. धावफलक 9 या आकड्यावर पोहोचतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हरला पहिल्या इनिंग मध्ये कुणबी 11 टीमच्या धावा होत्या किती तर 12 आणि या दुसऱ्या इनिंग मध्ये 5 बॉल मध्ये बरोबर 9 धावांवर SB 11. म्हणजेच थोडीच फाईट चालू आहे मैदानात. पॉवर प्लेचा अंतिम बॉल शिल्लक आहे. जास्त वेळ आपण घेऊ शकत नाही. कुणबी 11 टीम बी अलर्ट नाव. आपल्याला ही वेळ लागली गेली आहे. टायमर चालू आहे. आपल्या 20 मिनिटात 4 ओव्हर संपल्या नाही तर आपल्याला सुद्धा पॅनलाइज केलं जाईल. फिल्डर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आणावं लागेल. आणि इथं रिव्हर्स स्वीप खेळलेला आहे आणि चेंडू जातोय रोहित ठाकरेच्या बॅटमध्ये. क्वालिटी चौकार. 4 धावा अंतिम बॉलवर. स्कोर कव्हर केलेला आहे आणि टोटल जाऊन पोहोचते ती 13. 12 होत्या कुणबी 11 टीमच्या, 13 झाल्या SB 11 टीमच्या. ठोसा ठोसा सामना. कुणबी क्रिकेट लीग 2025 चा थरार या डीजे.
दुसऱ्या ओव्हरला सुरुवात या ठिकाणी करणार आहेत गोलंदाज. वेळ आणि टायमिंग या ठिकाणी लागलं गेलंय. 5 मिनिटांमध्ये आपले 6 बॉल प्रति ओव्हर टाकावे लागतील प्रति गोलंदाज. कुणबी 11 टीम. बॅटर या ठिकाणी जास्त मीटिंग घेणार नाही त्याची नोंद घ्या. विकेट पडल्यानंतर 30 या सर्कलच्या आतमध्ये बॅटर असेल तेव्हाच दुसरा बॅटर 30 या सर्कलमध्ये पोहोचला पाहिजे. पुढील बॅटर आपण तयार ठेवायचे आहेत. गार्ड अँड पोझिशन रेडी नाव. SB 11 टीम. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा किती येतील? सामना बरोबर थोडीच तोड बॅलन्स चालू आहे. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा विशाल पष्टे. पूल केले विशाल पष्टेच्या पहिल्या बॉलवर तडाखा. शुभमचा बल्ला बोला. 6 रन. छक्का मारा. शुभम पाटीलने जबाबदारी घेतली का या मॅचची असं मात्र शॉट दर्शवतायत. परंतु मारतो तर मारू दे, विकेट त्याची मिळेल या दृष्टिकोनातून रोहित पाटीलनं विशाल सुद्धा चेतवलंय. कारण विशाल पष्टेकडे तेवढा अनुभव मजबूत आहे. छुपा रुस्तम गोलंदाज आहे. गोलंदाज तयार. ओ माय गॉड. खूप चांगले प्रयत्न आहेत. नशिबाची साथ. विशालने सुद्धा टाळ्या वाजवलेल्या आहेत. खूप चांगल्या एफर्टनं फील्ड केलाय बॉल. छुपा रुस्तम गोलंदाजाने संधी निर्माण केली आहे. हेरलंय की आपण विकेट काढू शकतो विशाल पष्टेनं आणि ते संधी आली होती. धावसंख्या फलकावर 1 न पुढे जाताना स्कोर कार्डवर बनतायत त्या 20 धावा. गोलंदाज तयार आहे. रोहित ठाकरे जेवढ्या धावा खर्च केल्या तेवढ्या जरी वसूल केल्या तरी सुद्धा रन रेट हा कव्हर केला जाईल. 2 ओव्हरला 25 ते 25च्या वर धावसंख्या येईल का? धावसंख्या आतापर्यंत पोहोचली ती 20. या ओव्हरचे बॉल बाकी राहत आहेत 4. समसमरीन या ठिकाणी फाईट बरोबर चालू आहे. विकेटच्या शोधात आहे विशाल पष्टे. लाईनअप लेंथ बॉल या ठिकाणी मात्र बॅटरला बीट केलं गेलंय. भेदक मारा. सूर सापडलाय. लाईन मिळालेली आहे. लेंथ मिळालेली विशाल पष्टे यांना. आणि आता मात्र लेफ्ट हँड बॅट या ठिकाणी बॅटरला ज्या पद्धतीने मात्र हुकवण्याचं कामगिरी करतोय या गोलंदाज. रोहित ठाकरे बॅटर तयार. SB 11 टीम बॅटर. कुणबी 11 गोलंदाज विशालचा येतोय पुढचा बॉल. डेड बॉलचा इशारा पंचरकडे मात्र येतोय. 3 बॉल बाकी राहत आहेत. चुरस्ता लागली आहे मॅच मध्ये. जेव्हा जेव्हा विशाल थांबतायत तेव्हा तेव्हा काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय त्यांच्यामध्ये असतो. आणि यावेळेस पाहतोय वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 21. 3 बॉल अजूनही बाकी राहत आहेत. क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र तैनात पाहता आपण. स्लीप शॉट कव्हर. धाव होईल का पूर्ण? आणि इथे चांगली फिल्डिंग. बॅकअप सुद्धा तेवढा रोशन बागुलचा मिळतोय. सिंगलवर मात्र समाधान मानावर भाग पडले विशाल पष्टे यांनी. मोठा फटका आलाच नाही आतापर्यंत. पहिला षटकार बघितला त्यानंतर धावा आल्या नाहीयेत. सिंगलवर डॉटवर समाधान आहे. धावसंख्या फलकावर पोहोचते. फायटिंग टोटल जरूर आहे 22 धावा. टोटल टार्गेट आहे विजयासाठी 64 धावा. 22 धावांवर आतापर्यंत वाटचाल आहे. भरपूर मॅच बाकी आहे. बॉलही बाकी आहे आणि धावाही करणं भरपूर बाकी आहेत. डॉट निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय. चेंज ऑफ पेस स्लोअर वनचा वापर शुभम पाटील सारख्या हार्ड हिटरला थांबवतोय. डॉट बॉल करतोय विशाल. विशाल पष्टे अंतिम बॉल असेल. लास्ट बॉल सेकंड ओव्हर. प्रेक्षकांच्या नजरा या मॅचच्या खेळपट्टीवर लागलेल्या आहेत. ऑन साइडला शॉट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रोशन बागुल. बॉल फील्ड केले. ओव्हरची सांगता होते. दुसरं षटक समाप्तीला होतंय. 12 बॉलचा खेळ झाला आणि 2 ओव्हरला धावसंख्या विदाउट लॉस ऑफ स्कोर कार्डवर बरोबर 23 धावा. अगदी बघितला आपण 2 ओव्हरला 24 धावा होत्या कुणबी 11 टीमच्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये 23 धावा आहेत SB 11 टीमच्या. मजा येईल. पात्र एकत्र कुणबी क्रिकेट लीगचा 2025चा थरार.
आहेत 11-23 वर आहे. पुल केलंय शुभम पाटीलनं. पहिला बॉल फेकून दिलाय. ओ माय गॉड, ओ माय गॉड. क्रुशियल मोमेंटला काय उडी मारली आहे. सेफ की अनसेफ, 50-50 चान्स वाली मोमेंट. पंचाचा निर्णय. पंच हसमुख पाटील या ठिकाणी डिसिजन देत आहेत. पंच चर्चा करतायत. चला सेफ आहे. धावा किती आहेत? धावून किती काढलेले आहेत? सिंगल रन. चला इट्स अ शो टाइम. नेक्स्ट बॉल. मॅच स्टार्ट करा.
तर या ठिकाणी जय श्रीराम टीमचे टीम ओनर संजयजी पाटील साहेब उपस्थित झालेत, प्लीज वेलकम. तसेच आमचे आधारस्तंभ योगेशजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित झालेत, प्लीज वेलकम वेलकम वेलकम. डोंगस्ते गावचं व्यक्तिमत्व पंकजी पष्टे साहेब सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचंही प्लीज वेलकम सुस्वागतम. या कुणबी वाडा विक्रमगड तालुका या स्पर्धेमध्ये प्लीज वेलकम. स्लाइड्स सिंगल रन. धावसंख्या बळकावर मात्र 1च्या वरती स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय 24 धावा. 24 धावसंख्या फलकावर लागलेली आहे. तिसऱ्या ओव्हरचे 5 बॉल शिल्लक राहत आहेत. बॅलन्स मॅच या ठिकाणी आहे. SB 11 विपक्ष कुणबी 11 संघ. बॅटर आहेत रोहित आणि शुभम. गोलंदाज रोहित पाटीलने हातामध्ये बॉल घेतलाय. कप्तान सुद्धा या ठिकाणी मात्र वैयक्तिक दुसरं षटक टाकतील. मेन बॉलर बॉलिंग मार्कवर आहे. कुणबी 11 ची ताकद म्हणून ओळखला जातोय. बॅटर ही ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये SB 11 ची ताकद. बॉल बाकी 5 राहत आहेत. पहिला बॉल एक सिंगल धावाली आहे. दुसरा बॉल घेऊन येतोय रोहित पाटील. गोलंदाज तयार, बॅटर तयार. स्कोर 24. तर मी गणेशजी पाटील साहेब यांना मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. त्यानंतर प्रशांतजी पाटील साहेब. दुसरा बॉल. पंकजी पाटील, पंकजी पष्टे साहेब सुद्धा उपस्थित झालेत, प्लीज वेलकम.
काय घडेल या दुसऱ्या बॉलवर. मेन बॉलर कप्तान स्वतः बॉलिंग मार्कवर रोहित पाटील. फुलर लेनचा चेंडू, घातकी बॉल, डॉट बॉल. खेळवलं बॅटरला, निर्धाव चेंडू हुकवलेला आहे रोहित यांना, रोहित पाटील रोहित ठाकरे यांना. धावसंख्या बळकर 24. गोलंदाज तयार. आणि हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू, रिव्हर्स स्वीप शॉट सुद्धा या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यावर मात्र बीट केले. 2 बॉल हुकवलेले रोहित पाटीलनं. सरासरी थांबवली आता मात्र जी हवी आहे प्रति ओव्हरला. 64 धावांचं लक्ष समोर असताना टार्गेट 64 धावांचं आहे. धावा फलकावर आहेत त्या 24. तिसरा बॉल वाईड बॉल. अवांतर धाव येते या ठिकाणी. अवांतर धावे धावसंख्या 25. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर पाहू शकताय आपण रोहित यांना. स्ट्राईकला रोहित ठाकरे. 3 बॉल बाकी राहत आहेत. 2 बॉल अक्षरशः हुकवलेला आहे. एक अवांतर धाव वाईटची आलेली आहे. धावसंख्या 25 वरच आकडा आहे. 64 धावा एक लक्ष समोर असताना एसबी लेन समोर. पोल केले या बॉलला आणि सरळ मात्र जातोय चेंडू सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा येतोय षटकार. या ठिकाणी पाहताय आपण 6 धावांचा बोनस मिळालाय. थोडासा संघ मात्र या षटकात दडपणाखाली होता. 2 बॉल डॉट झाले होते लगातार, दुसरा आणि तिसरा. 4थ्या बॉलवर षटकार येताना स्कोर बनला 31. 64 धावांचा टार्गेट समोर आहे. 50% धावसंख्या जवळजवळ कव्हर झाली आहे. परंतु बॉल शिल्लक राहतील या षटकातील 1-2. 14 बॉल बाकी आहेत. बाल बचे. स्टम अटॅक बॉलिंग होती. उंची जास्त पडली बॉलाची आणि इथे मात्र डॉट बॉल. बॅटर शफल होते जाणलं, परंतु आपली दिशा योग्यच ठेवली. बॉलला फिरवलं नाही यावेळेस आणि बॅटरला हुकवलं गेलंय. रोहित ठाकरे यांना बीट केलंय. अंतिम बॉल असेल या ओव्हरचा. 13 बॉलमध्ये 33 धावांची गरज असेल विजयासाठी. स्कोर झालाय 31. आणि इथे काय बॉलिंग आहे. षटकार खाल्यानंतर दोन्ही बॉल डॉट. ओ माय गॉड. 4 बॉल डॉट केले रोहित पाटीलनं. मॅच पुन्हा या ठिकाणी बनवलेली आहे आणि आता 12 चेंडू विजयासाठी 33 धावा. 12 चेंडू 33 धावा. आव्हान खूप मोठं आहे. मॅच बनाट आहे. पात्र ऐकत राहा. कुणबी क्रिकेट लीग 2025 थरार चेक. या ठिकाणी जर पाहिलं तर या वाडा विक्रमगड तालुका कुणबी प्रीमियर लीग करता जे विशेष सहकारी आहे डॉक्टर पराग ठाकरे सर, शर्वरी हॉस्पिटल वाडा, सुभाषजी पाटील साहेब LIC डेव्हलपमेंट ऑफिसर झेडके, हर्षदजी देसले साहेब व्यापारी संघटना अध्यक्ष कुडूस, विशालजी वलटे यांच्याकडनं वंडर स्पोर्ट्स जे शॉप आहे त्यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज करता एक आकर्षक बॅट ती त्यांच्याकडून दिली आहे. तदनंतर मग कैलासजी पस्टे असतील आयुष स्पोर्ट्स शिरीसवाडा, तदनंतर जितूजी पवार असतील जीवी स्पोर्ट्स वाडा, माउंटन जे पाण्यात एक ब्रँड आहे माउंटन, तो पाण्याचा ब्रँड आहे. विकेट मिळत नसेल तर उपयोग अस्त्र वापरलं जातोय 40+चं. नाव आहे योगेश पाटील. मागच्या मॅच मध्ये एक सुद्धा विकेट नव्हती. याच बॉलरनं 2 विकेट काढल्या होत्या. पहिला बॉल शुभम पाटीलचा तडाखा. आर पार षटकार. लॉंगेस्ट 6. तदनंतर जर पाहिलं तर 4ही दिवस जी जेवणाची व्यवस्था खऱ्या अर्थानं अवधूत कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर संदीपजी दुपारे साहेब यांच्याकडनं जी जेवणाची व्यवस्था, तदनंतर हरीशजी पालवी सावली क्रिएशनचे ओनर, तदनंतर मोनितजी पाटील खुपरी युवा उद्योजक, विजयजी पाटील गातेश मंडप डीजे, राहुल आर्ट्स, तसेच वाडा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिथुनजी नाईक, या सर्व दात्यांचा खऱ्या
खऱ्या अर्थानं या सर्व दात्यांचा खूप खूप धन्यवाद. आणि तसंच जर पाहिलं तर ही स्पर्धा एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि प्रत्येक खेळाडूला तो चान्स मिळावा, त्याकरता जे 15 संघमालक म्हणजे ज्या 15 टीम आहेत त्यांचे सर्व संघमालक या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. तर पाहिलं तर मग त्याच्यामध्ये तर एकंदरीत बघितलं आपण तर डॉट बॉल निर्धाव चेंडू, मॅचचं पारडं कधी इकडं कधी तिकडं, कभी इधर कभी उधर. सामना अतिशय रंगतदार जरूर आहे, पाहायला मजा येईल, कारण ही मॅच फायनलला जाणाऱ्या संघाची विनिंग. काय घडेल. नेक्स्ट बॉल ऑन साइडला बॉल तटवला गेला, मिड विकेट कडे माझा चेंडू येतोय, फील्ड होतोय, एकच धाव मिळते. आता मात्र विजयाकरिता 9 बॉल 26 धावा. मॅच हार्ड आहे, सामना तेवढ्यात थोडे बॅलन्स सामना आहे. 9 बॉल आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 3 बॉल बाकी आहेत. लेफ्ट हँड बॅटर आहेत रोहित बॅटिंग स्टान्सवर. 2 बॉल खूप चांगले टाकलेत योगेश पाटीलनं. तोडीस तोड सामना आहे, बॅलन्स मॅच, 50-50% चान्सवाला मॅच. एक धाव मिळेल जरूर या शॉटवर, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, आणि ते 2 धावा. स्लोवर थ्रो येतोय, 2 धावा आलेल्या आहेत. आता मात्र विजयासाठी धावांची गरज असेल 24 धावा, 8 बॉल. सिंगल डबलनं फार काही रन रेट कमी होणार नाहीये. 8 बॉल आणि 24 धावा, प्रत्येक बॉलला 3 धावांची गरज आहे. प्रति बॉलला 3 धावांची गरज. मग त्या बॅटनं काढावे लागतील किंवा धावून काढावे लागतील. प्रति बॉल 3 धावांची गरज आहे. टफ मॅच. जो जिंकेल तो फायनल जाईल, जो हारेल तो पुन्हा सेमीफायनल खेळेल. बाउंड्री अडलेली आहे, विशेष म्हणजे हार्ड कॅच होती आणि त्यावर चौकार अडवलाय. 2 धाव वाचवल्या. रोहित पाटील पोहोचले, नशीब कॉलिंग नव्हतं. कॅच झाली असती ते या 2 धावा वाचल्याही असत्या, विकेटही मिळाली असती. पूर्णपणे 100% एफर्टनं योगेश पाटीलनं बॉलिंग केलेली आहे. नो डाऊट, कुठलाच डाऊट नाही या बॉलिंग मध्ये. सुपर बॉलिंग. +40 ओल्डी गोल्डी बॉलिंग. वाटतं क्रिकेट यार. पहिल्या बॉलला षटकार बसला शुभमच्या बॅटमधनं, त्यानंतर डॉट काढला बॉल, नंतर एक सिंगल दिली आणि त्यानंतर 2-2 आणि पुन्हा डॉट. कुठलाच चौकार षटकार खाल्ला नाही. कॉन्फिडंट लेवल ठेवली या मॅच मध्ये योगेश पाटीलनं. सरासरी मोठी राहिली शेवटच्या ओव्हरला आणि धावा झालेले आम्हाला स्कोर सांगतील. 42. विजयासाठी धावांची गरज आहे. 6 बॉल 22 धावा. 6 चेंडू 22. घाई करा, स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. बॅटर, बॉलर, फिल्डर, बोथ टीम, चलो फिल्डिंग लावा. 6 चेंडूंमध्ये विजयाकरिता 22 धावांचं लक्ष आहे. 4थं षटक खूप चांगलं पडल्यामुळे या धावा राहिल्यात 22. या ठिकाणी फेमस बिर्याणीचे मालक कल्पितजी मोकाशी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. खूप चांगलं क्रिकेट, कारण 6 बॉलची मॅच, 6 बॉल 22 असताना एक जरी बॉल डॉट काढला तरी प्रेशर येते बॅटरवर आणि 2 षटकार बसले, मॅच ऑन होईल. 1 षटकारानं सुद्धा काही फरक पडणार नाही या मॅच मध्ये, परंतु 2 षटकार पहिल्या 3 बॉलला लागले, मॅच ऑन होईल पुढच्या 4 बॉलला. 2 बॉल डॉट पडले पहिल्या सुरुवातीलाच, मॅच सोपी होऊन जाईल कुणबी 11 टीम कडे. प्रेशर मध्ये येतील SB11. SB11 2 षटकार ठोकले, SB11 ला मॅच ऑन होईल. अटी तटीचा सामना येईल का 6 बॉल 22 असताना. शुभम पाटील ठोकतोय पहिल्या बॉलला षटकार. का मी थांबलोय शेवटच्या ओव्हर पर्यंत, षटकारानं दाखवून दिलंय. 6 धावा. 6च्या 6 बॉल मध्ये शुभम पाटील स्ट्राईकला राहिला तर मॅच फिनिश करण्याची ताकद आहे या बॅटर मध्ये. 1 षटकार आलाय, परंतु योगेश पाटील कान मंत्र देत आहेत वेगळा बॉल टाकण्याचा. कर दया यांनी फायनल मॅचला बॉलिंग केली आहे.
4 विकेट घेतल्या होत्या. जगताप मैदान वाडा प्रीमियर लीग 4 विकेट घेणार आहात तो गोलंदाज. हवेमध्ये बॉल. डॉक्टर परदेशी सर इथे उपस्थित काढली झालेत. विकेट. प्लीज वेलकम. अनुभव इतिहास या खेळाडूचा सुद्धा आहे. 3.5 लाखाची स्पर्धा विकेट काढल्या तो अनुभव दाखवलेला आहे दयेश यांनी. वाटतं क्रिकेट. शुभम पाटील या ठिकाणी डॉक्टर परदेशी सर उपस्थित झालेत. तसेच त्यांच्या समवेत बिलोशी गावचे व्यक्तिमत्व बंटीजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. प्लीज वेलकम वेलकम वेलकम. तदनंतर श्री सिद्धिविनायक चॅम्पियन संघाचे टीम ओनर सुरेंद्रजी काठोळे बंटी सुरेंद्रजी काठोळे साहेब उपस्थित झालेत. प्लीज वेलकम वेलकम वेलकम. श्री सिद्धिविनायक चॅम्पियन या टीमचे टीम ओनर सुरेंद्रजी काठोळे साहेब. आणि आता विजयासाठी धावांची गरज आहे. 4 बॉल 16 धावा. पहिला बॉल षटकार, दुसऱ्या बॉलला षटकार मारणारा बाद केलाय. आता प्रेशर आलेलं बॅटर. टर्निंग पॉइंट ऑन द मॅच मोमेंट आहे. निखिल भोईर चीज काय आहे आज दाखवायचं आहे दयेशला सुद्धा. माझी बॉलिंग काय आहे. समोर आहे वाडा 11चा ओपन क्रिकेट खेळणारा स्टार निखिल भोईर. तर समोर आहे वाडा प्रीमियर लीग गाजवलेला स्टार गोलंदाज. ऐसे ही नहीं बनते स्टार, मेहनत करनी पड़ती है क्रुशियल मोमेंट पे. जलवा दिखाए, टाया वाजवा जोरदार. वाटतं बॉलिंग यार. काय मॅच आहे. पहिल्या बॉलला षटकार, दुसऱ्या बॉलला विकेट, तीसरा बॉल डॉट. ओ माय गॉड, ये फेंका फाइनल मैच याद रहेगी दुनिया में. कुणबी क्रिकेट लीगचा थरार. 3 बॉल 16. मॅच अजूनही आहे. सामना स्थिर आहे, झुकलेला नाहीये. 3 बॉल 16. क्षमता आहे निखिल भोईर मध्ये लगातार 2 षटकार ठोकण्याची. हिट्स अ शो टाइम. काय घडेल. आणि इथे मात्र पाहता आपण एकच धाव येते. दयेश यांनी काय बॉलिंग केली यार. सुपर बॉलिंग. शुभम पाटीलची टर्निंग मोमेंटला विकेट काढली. होम स्ट्रायकर टीम कॅप्टन आपण यायचं आहे. ज्या शुभम पाटीलनं पहिल्या ओव्हर पासून डोकेदुखी करून ठेवली होती बॉलरांची, रोहित पाटीलला सापडला नाही. योगेश पाटीलला विकेट मात्र मिळाली नाही. परंतु आता दयेशनं विकेट काढून सामनाच खेचून घेतलाय. पुढच्या 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव दिली शुभम बाद झाल्यानंतर. षटकार ठोकल्यानंतर 3 बॉल मध्ये 1 धाव देणं म्हणजे आत्मविश्वास असतो मित्रांनो. खरं ही मॅच साधी नाही. हा सामना सोपाच नाहीये. फायनलला घेऊन जाणारा सामना आहे. गोलंदाज तयार. 2 बॉल आणि विजयासाठी 15. चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. औपचारिकता बाकी राहते. 1 बॉल 15 धावांची गरज. वॉट अ बॅटिंग. शेवटच्या 2 ओव्हरला आलेले 4 षटकार कुणबी 11चे. धनंजय पाटीलचे आलेले 2 षटकार. रोशन बागुलच्या बॅट पण आलेला षटकार. अमेझिंग बॅटिंग. आशिष पाटीलनं मारला षटकार. आणि इथे हवेमध्ये बॉल पाहायला मिळतोय. आणि विजेता कोण, फायनलला जातोय कोण. कुणबी 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 11 टीम. डीजे टॉस करून घे ना. टॉस आणि लगेच टॉस केला जाईल. 2 मिनिटाचा ब्रेक असेल. कुणबी सॉरी SB 11 टीमला अजून एक चान्स आहे सेमीफायनल करिता.
SB11 कर्णधार यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता. टीम SB11 आणि टीम ओम स्ट्रायकर आणि टीम SB11. चलो फाट नाणेफेक करून घ्या. बी फाट, वेळ कमी आहे, अन्यथा मॅच 3 ओव्हरची खेळली जाईल. कारण वेळ थांबणार नाहीये, चर्चा आपण करत राहणार. 4 ओव्हरचा हा सामना झाला तर फायनलचा 4 ओव्हरचा कमीत कमी 3 ओव्हरचा खेळला जाईल. घाई करा, अन्यथा हा सामना 3 ओव्हरचा खेळावा लागेल वेळेअभावी.